नाही गे ते गंगाविषयीत काल झाले की नाही ते आता काय त्याला करायचं. आता प्रशासन ॲक्शन मोडवर आले ते काय ते टीपी रस्ते मोठं बिठं समस्या सुटणार. उड्डाणपूल केलं काय तरी हे समस्या सुटत नाही. जोपर्यंत प्रशासन ॲक्शन मोड झोपलंही त्यांना असं काय त्या ॲक्सिडेंट घडल्यानंतरच ॲक्शन मोडवर येते तरच तर तिने जर मनाव घेतलं तर काही अवघड नाही. प्रत्येकाच्या ठिकाणी राहिले तर काही प्रॉब्लेम नाही. उदाहरण तुला देत आता त्या गंगाविषयी तुला सांगतो म्हशी पण तिथेच पेटतात, दूध पण तिथं, दहीकट्टा पण तिथंच आहे, वडा भजीच्या गाड्या तिथंच आहेत, बळवाली पण तिथंच आहे, रिक्षाचा वडा पण तिथंच आहे, तुला आता फोर व्हीलरचा वडा पण तिथं आहे. काय नाही आहे तिथे सांगतो त्या गोष्टी सगळ्या गोष्टी. जर आत्ता भाजीवाल्याने भाजी मंडीतच बसायचं, दूध कट्टेवाल्याने दूध कट्ट्यावरच जायचं, रिक्षा स्टॉपला रिक्षाच लावायची, वडापचं ठिकाण आहे तिथं वडापनंच जायचं तर ही शिस्त लागणार आहे. नाहीतर काहीही उपयोग नाही. असं जर करत बसली आता रात गई वाद गेली. आता ॲक्शन मोड म्हणजे झोपलेले आता ही जागी झाल्यात, जनता पण जागा झाली आहे. 2 दिवस रात गई वाद गई मागणं आहे तसंच पहिल्यासारखं तुला सांगतो. आणि कुठं नाही त्या कोल्हापुरात साधी उदाहरण तर तू जा शिवायपत्र्याला जा, एस टी स्टँडवर जा, विनस कॉर्नरला जा, शाहूपुरी ह्याला जा, मंडईत जा, हीच आहे राजारामपुरीत जा. कोणाला ताळमेळ नाही. कोण काय पाहिजे ते. आता दुकानदार माल रस्त्यावर आणून काय लावते. दुकान राहिलं रिकामं बोंबलत बसले. लाखो रुपयाचं दुकान घ्यायचं ते बोंबलत आणि रस्त्यावर आणून लावायचे. आता त्या माधव रोडला बघितलं कोण अतिक्रमण करत नाही. पोलीस फळाच्या गाड्या पण बोंबलत थिंडत असतात. आता रिक्षेवाली पण तिथं, टू व्हीलर पण तिथं, तोपर्यंत ते खाजगी विकणाऱ्या पण ढकलगाड्या ती शेंगदाणे बिंगणे म्हणजे काय नाही. आणि कुठलाही तिथं अधिकारी येत नाही. आणि येतात गवा मंत्री संत्री आलं तर त्यांच्या वहिनीसाहेब आईसाहेब मासाहेब त्यांच्या आईसाहेब मासाहेब आमच्या अक्का पण त्यावेळेला हे असलेल्या ती तोपर्यंत ही ॲक्शनवर येत नाही. ॲक्शन मोडवर त्यावेळेस म्हणजे ही जनतेसाठी का ह्यांच्यासाठी हेच कळते. आणि मला या देशाचं वाईट वाटते की VIP लोकांसाठी हे सगळे शासन प्रशासन विशासन आहे आणि नीतिभीती यांच्यासाठी गोरगरिबासाठी नाही आहे. कारण कुठली स्वतः अंबाजोगाई बेले फुलं बिलंवाली कोण काय म्हणजे कसं पाहिजे तसं बसायला आलं. गोरगरीब मानायचं आणि फुकटचं मिळालं आहे. भाडं द्यायला लागत नाही, लाईट बिल नाही, काय नाही, देणं घेणं ही जी काय तर पहिली जोपर्यंत शिस्त लावत नाही तोपर्यंत काही नाही तर काही ओपेन. आता चिंगोशी मार्केटला जा मग जाता येत नाही सकाळी 9-10 वाजेपर्यंत त्या बसेस जातात. मग मेलं ॲक्शन मग ॲक्शन बरोबर आहे. काही नाही नुसतं एक तर एक ठिकाण आहे. त्यामुळे हे आणि प्रशासनानं हे पहिले घेतलं पाहिजे. पालकमंत्री असून यात आमदार खासदार असून त्यांनी पहिलं मनाव घेतलं पाहिजे. सगळ्यांना हे झाला कार्यक्रम चालता वाईट वाटते पण गेला कारणीभूत कोण आहे. का तुम्ही शिस्त लावत नाही, का होत नाही. आणि प्रत्येकाला दिलेला आहे ना ज्या ठिकाणी तुम्हाला त्या ठिकाणी सोडताय आणि तिसरी येऊन का बसताय. भाजी मार्केट भाजीला रस्त्या कशाला बसायचं तिने, फळवाल्यांनी बसायचं तिथं, रिक्षा स्टॉपला वडा स्टॉपला बस तिथं बस का नियोजन होत नाही, का करू शकत नाही. बरोबर आहे का नाही मला तू सांग.